हे बघ, मी तुझी मैत्रीण आहे. तुला चुका सांगण्याचा अधिकार मला आहे. ज्या ज्या त्वचेसंदर्भातल्या चुका करतीयेस ना, त्याच्यामुळे तुला ग्लोईंग स्किन मिळत नाही. आणि मग नंतर म्हणत राहते, "उर्मिला, मला तुझ्यासारखी स्किन पाहिजे. मला ना सेलिब्रिटींसारखी स्किन पाहिजे." कशी मिळणार? इतकी माती खाल्ल्यानंतर कशी मिळणार? आणि मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. मीच तुला तुझ्या चुका सांगू शकते. आणि त्या कोणत्या चुका आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरं का. नंबर 1, आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे स्किन केअरचे प्रॉडक्ट विकत न घेणे. मला कितीतरी डीएम्स आणि कमेंट्स येत असतात की प्लीज आम्हाला मॉइश्चरायझर सांग ना, चांगलं सनस्क्रीन सांग. अरे चांगलं म्हणजे काय? मला माहीतच नाहीये तुझा स्किन टाइप काय आहे, तर मी कसं तुला सजेस्ट करणार सीरम, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन? त्याच्यामुळेच आधी आपला स्किन टाइप समजून घ्या कोणता आहे. तुम्हाला माहितीये किती प्रकार आहेत त्वचेचे सुद्धा? ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह, ॲक्ने प्रोन, येस ऑइली आणि ॲक्ने प्रोन वेगळी, आणि मच्युअर स्किन. 6 पद्धतीच्या स्किन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कशामध्ये मोडताय आणि त्याचप्रमाणे बाय द वे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे असतात. म्हणून आधी स्वतःचा स्किन टाइप, त्वचेचा प्रकार कोणता हे ओळखायला हवं. त्यासाठीचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो प्लीज समजून घ्या आधी, आणि त्याच्यानुसारच तुम्ही सगळी संपूर्ण सिरीजच विकत घ्यायची असते. म्हणजे क्लिन्झर, टोनर, इसेन्स किंवा सीरम, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन सुद्धा. आणि जर मेकअप करत असाल तर तुम्हाला माहिती आहे, जर तुमची त्वचाच ॲक्ने प्रोन असेल, म्हणजे फोड आणि पिंपल्स सतत येण्याजोगी अशी तुमची त्वचा असेल, तर तुम्ही नॉन कॉमिडोजेनिक किंवा वॉटर बेस्ड असं फाउंडेशन वापरायला पाहिजे, ऑइल बेस्ड नाही. म्हणजे नाहीतर तुम्ही मेकअप केला की तुम्हाला लगेचच फोड येणार. आणि म्हणूनच आधी त्वचेचा प्रकार समजून घ्या आणि मगच खरेदी करा. तुमचे पैसे वाया जातील नाहीतर. नंबर 2, ऋतूनुसार आपल्या स्किन केअरचे प्रॉडक्ट्स न बदलणे. काही प्रॉडक्ट्स काही ऋतूंमध्ये परफेक्ट असतात. उदाहरणार्थ क्लेअरचे हे जे व्हिटॅमिन सीचं सिरम आहे, ते थंडीसाठी परफेक्ट होतं. त्याच्यावरती मेकअप करा, त्याच्यावरती मेकअप न करता बाहेर पडा. लोक मला असं विचारायचं, किती ग्लो आहे तुझ्या चेहऱ्यावरती? त्याचं कारणच असं होतं, व्हिटॅमिन सी मुळे ब्राईटनेस वगैरे होईल तो होईल, कारण नंतर नंतर तुम्हाला स्ट्रॉंगर सिरम वापरावं लागतं. पण या सिरमनं ग्लो मात्र खूप छान येतो, जो थंडीमध्ये आवश्यक असतो. पण मी हेच सिरम जर नंतर फेब्रुवारी मार्च नंतर सुद्धा वापरायला सुरुवात केली, जेव्हा थंडी जाऊन उकाडा सुरू होतो, जेव्हा ऑलरेडी आपली त्वचा खूप जास्त तेल सोडत असल्यामुळे शायनी झालेली असते, आणि त्याच्या आत मी हे परत तेलाचा चमकणारा असा इफेक्ट असलेला व्हिटॅमिन सीचे ड्रॉप्स जर पुन्हा एकदा मी वापरायला सुरुवात केली, तर सगळं तेलकट तेलकट म्हणजे संपूर्ण असं एक चमकणारं ग्लेझी डोनट दिसायला लागेल मी. त्याच्यामुळे थंडीसाठी हे सिरम परफेक्ट होतं. आणि आता मी गोष्टींकडे मॅट फिनिश आणि तरी हायड्रेटिंग अशा गोष्टींकडे वळायला पाहिजे, जर आता उन्हाळा सुरू होणार आहे. म्हणूनच ऋतूनुसार तुमचं मॉइश्चरायझर, तुमचं फेस वॉश, इव्हन तुमचे सिरम्स सगळं बदललं पाहिजे. आणि नाही बदललं की लोक प्रॉडक्टला नावं ठेवतात, तर प्रॉडक्ट वाईट नसतं, ते त्या त्या काळामध्ये ते परफेक्ट असतं किंवा त्या त्या स्किन टाईप प्रमाणे ते परफेक्ट असतं. ते तुम्हाला सूट झालेलं नसतं किंवा त्या महिन्यामध्ये त्या ऋतूमध्ये मानवलेलं नसतं. पण प्रॉडक्ट बऱ्याचदा बहुतांश वेळा चांगलं असतं. त्याच्यामुळे ते बदलत राहणं गरजेचं आहे. त्यासाठीचा उत्तम उपाय ट्रॅव्हल साईज मधलं, छोट्या साईज मधलं, सॅम्पल साईज मधल्या गोष्टी विकत घ्यायच्या, वापरायच्या, आणि मग बघायचं की आपल्याला हे सूट होतंय का, आणि मगच मोठ्या गोष्टी विकत घ्यायच्या. आणि मग एक सुंदर सगळ्या प्रॉडक्ट्सची एक मस्त रुटीन तयार करायचं त्या त्या ऋतूनुसार. नंबर 3, आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम प्रमाणे, कन्सर्न प्रमाणे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स विकत न घेणे. आणि दुसरे जे वापरतायत किंवा जे ऑनलाईन ट्रेंड आलेला आहे किंवा ज्याच्यावरती सेल आहे, किंवा अरे देवा हे वापरायलाच पाहिजे असं कोणीतरी सांगितलेलं आहे, म्हणून ते प्रॉडक्ट्स विकत घेणे आणि पैसे वाया घालवणे आणि त्वचेचं काहीतरी विचित्र वाटोळं करून घेणे, हे इतके लोक चुका करताना मी बघितलेले आहे. आणि रेटिनॉल, म्हणजे मला असं होतं, तुम्ही जर 25 पर्यंत वयाचे असाल आणि तुम्हाला जर रेटिनॉल वापरायचं असेल, तर रेटिनॉल इज बेसिकली व्हिटॅमिन ए. आणि रेटिनॉल म्हणजे खरं तर एक्सफोलिएटर आहे. आपली जी डेड स्किन आहे ती झडून जाऊन तिथे नवीन चांगली त्वचा यावी यासाठीचं एक्सफोलिएशन किंवा मदत करणारी व्यवस्था किंवा एखादं सिरम किंवा क्रीम म्हणजे रेटिनॉल. तर तुमची ऑलरेडी त्वचा, तुमचं वय लहान असल्यामुळे झडतीये आणि त्याच्या जागी नवीन त्वचा पण येते. मग तुम्ही आत्ताच कशाला रेटिनॉल वापरायला पाहिजे? मग तुम्ही 25 नंतर कदाचित 30कडे जाताना रेटिनॉल वापरू शकता, ते पण आठवड्यातून फक्त 2दा. त्यानंतर 30च्या पुढे तुम्ही आठवड्यातून संपूर्ण तुमच्या 30s मध्ये साधारण 3 ते 4 वेळा वापरू शकता. आणि तुमच्या 40s मध्ये तर किमान 4 ते 5 वेळा तुम्ही रात्री झोपताना रेटिनॉल लावलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगते. वयाप्रमाणे मी 30च्या पुढे आहे. याचा अर्थ काय? जसं आपलं वय वाढायला लागतं, 30 नंतर आपली त्वचा कोरडी 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 व्हायला लागते. त्याच्यामुळे काय, आता मला थिक मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे, हेवी घट्ट असं रिच छान मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे, नाहीतर माझी त्वचा आता हायड्रेटच होणार नाही. विशीतल्यासारखं मॉइश्चरायझर वापरून उपयोग नाही. एक दुसरी गोष्ट, मी
नवीन आई पण आहे, माझं बाळ आहे, कधी जागरण होतात, त्याच्या मागे पळणं होतं, धावपळ होते. या स्ट्रेसमुळे डोळ्यांच्या आसपास कोरडेपणा वाढतो आणि मग काळेपणा पण वाढतो. याचा अर्थ मी दररोज अंडर आय क्रीम कुठची तरी वापरली पाहिजे, जी भरपूर हायड्रेटिंग असेल. तिसरा आणखी एक मुद्दा म्हणजे अँटी एजिंगचं एखादं प्रॉडक्ट रेटिनॉल वगैरे सारखं मी माझ्या ह्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे. चौथी गोष्ट, माझी त्वचा ऑलरेडी ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे खूप गोष्टींच्या मला ॲलर्जीज वगैरे आहेत. तर मी बघितलं पाहिजे प्रॉडक्ट वापरताना, त्याच्या मागे वाचलं पाहिजेत इन्ग्रेडियंट्स, की याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला याच्यामुळे ॲलर्जी येऊ शकते. आता माझ्या प्रोफेशन प्रमाणे मला ऑलमोस्ट आठवड्यातून 4-5 वेळा तरी मेकअप करावा लागतो. आता मेकअपमुळे काय होतं, की आपली जी छिद्र असतात त्याच्यावरती मेकअप बसतो आणि क्लॉग्ड पोर्स होतात, म्हणजे बंद होऊन जातात, अडकले जातात. त्याच्यामध्ये घाण अडकू शकते, इन्फेक्शन होऊ शकतं. इन्फेक्शन म्हणजेच नंतर ॲक्ने, पिंपल, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स मला जास्तीत जास्त येऊ शकतात, कारण सतत मेकअप असतं. मग अशा वेळेला माझ्यासाठी आठवड्यामध्ये एकतरी असं प्रॉडक्ट पाहिजे जे खूप चांगलं एक्सफोलिएट करेल. छान सगळा मेकअप जाण्यासाठी दररोज मी डबल क्लिन्झिंग करायला पाहिजे, म्हणजे ऑइल बेस्ड क्लिन्झर, त्याच्यानंतर स्वच्छ करणारं क्लिन्झर. अशा पद्धतीनंच मी विकत घेतल्या पाहिजेत तिन्ही गोष्टी माझ्या स्किनच्या कन्सर्न प्रमाणे, ना की सध्या ट्रेंड आहे केमिकल पीलचा. सध्या ट्रेंड केमिकल पील जर मी लावलं सेन्सिटिव्ह स्किनला तर वाट लागणार, इतकी इरिटेट आगाग होणार त्वचा. केमिकल पील खूप जपून वापरण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच प्रोफेशनलकडे जाऊन तुम्ही वापरू शकता, ना की घरी खूप खूप वेळ ठेवून. तेही फक्त 2 ते 2.5 मिनिटं ठेवावं लागतं. पण लोक ज्या पद्धतीनं गोष्टी विकत घेतात आणि वापरतात आणि मग त्वचेचं जे होतं, वाट लागते, स्किन बॅरियर निघून जातं. नंबर 4, घरगुती उपाय सतत काम करत नाही. येस, मला माहिती आहे. हा खूपच असा वेगळा विचार आहे. पण तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी हे सगळं केलेलं आहे आणि मी याच्यामध्ये खूप फसलेले आहे. माझी त्वचा प्रचंड ॲलर्जी, सेन्सिटिव्हिटी, दुसऱ्या दिवशी शूटिंग आहे, मेकअप त्याच्यावरती चढेना, खूप सारे फोड, खूप सारे रॅश, मी सगळ्यातून गेलेले आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी किचनमध्ये आणि नंतर आपल्या पोटातच छान असतात. त्या अजिबात आपल्या चेहऱ्यावरती आणि अंगावरती फिरवायला जायचं नाही. मी लोकांना बघितलेलं लिंबू चिरून डायरेक्ट काखेमध्ये फिरवताना इतकी सेन्सिटिव्ह स्किन होते. विचित्र पद्धतीने गोष्टी मिक्स करायच्या आणि त्याला हायपर सेन्सिटिव्ह करायचं. वेगवेगळे ॲसिड्स मिक्स होतात. आयुर्वेदिक डॉक्टर का गोष्टी न्यूट्रलाइज करतात? ज्या बाजारामध्ये जे प्रॉडक्ट्स असतात, लक्षात घ्या तुम्ही, आयुर्वेदातले असतील, हर्बल असतील, ते न्यूट्रलाइज करायला केलेले असतात आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतात. मेडिकली प्रूव्हन असतात त्या. त्याच्यामुळे घरातल्या ज्या स्ट्रॉंग गोष्टी असतात, अचानक डायरेक्ट कुठचं तरी फळ कापणे, कुठच्या तरी मसाल्यांना एकत्र करणे आणि फोडांवरती लावणे, प्लीज असले उपाय करू नका. मी लोकांना बघितल्यानंतर डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये लाईन लावतात, कारण अतिशय हायपर सेन्सिटिव्ह स्किन होते, रॅश येते, ॲलर्जी येते आणि परत त्याला नॉर्मल करायला खूप काळ जातो. माझा ऐका, ज्या पुरवण गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जास्वंद तेलामध्ये टाकलं की केस छान होतात वगैरे वगैरे, त्याच्यानंतर बेसन पिठामध्ये हळद, या सगळ्या गोष्टी करेक्ट आहेत, कारण ह्याचे लेप, ह्याचे मास्क सगळं छान छान आहे. हे प्रूव्हन आहे, हे सगळेजण लावतात. तुम्ही पण लहानपणापासून लावत असाल, तुम्हाला माहिती आहे यानं थोडासा ड्रायनेस येतो, त्यामुळे त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं वगैरे वगैरे. पण तुम्ही असं डायरेक्ट माझी त्वचा ड्राय झाली आहे म्हणून मी आता नारळाचं तेलच लावते चेहऱ्याला, तर नारळाचं तेल हे अतिशय कॉमेडोजेनिक असतं आणि त्याच्यामुळे जे पोर्स असतात, जे छिद्र असतात, ते क्लॉग्ड होऊन जातात आणि तुम्हाला 100% ॲक्ने, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि मोठाच्या मोठा पिंपल सुद्धा येऊ शकतो. काही गोष्टी ह्या पुन्हा एकदा किचनमध्ये आणि पोटातच छान असतात, चेहऱ्यावर लावायच्या नाहीत. नंबर 5, अजिबात मला असं बिच्ची साउंड करायचं नाहीये किंवा मी गॉसिप करते असं मला साउंड करायचं नाहीये. पण पुन्हा एकदा मी खूप जेन्युइनली सांगते, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. खूप वेळा सेलिब्रिटीज डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर खोटं बोलतात. त्याचं कारण असं, की त्यांना ते जर सतत श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडच्या प्रत्येक सिरम ह्या 20, 25, 35,000 रुपयाच्या, 40,000 रुपयाच्या आणि लाखो रुपयाचे त्यांचे प्रॉडक्ट आहेत असं सांगितलं, तर तुम्हाला ते आपलेसे कसे वाटतील? आणि म्हणून रिलेटेबिलिटी वाढण्यासाठी, म्हणजे ते तुमच्याच सारखे आहेत, तुमच्याच जवळपासचे आहेत असं दाखवावं म्हणून ते तुमच्यासमोर कधी-कधी त्यांच्या घरामध्ये, स्टुडिओमध्ये, तेव्हा ते असं किचनमध्ये काहीतरी कापताना दाखवतात आणि मग ते असं डायरेक्ट, ओ माय गॉड, माझ्याकडून क्लमझी असल्यामुळे सगळं सांडतं आणि मी तसा लेप घेते आणि लावते. फक्त हळदीचा कुठचा तरी एक पाण्यात कालवलेला लेप लावत असतील आणि झोपत असतील आणि रात्रभर तो लेप ठेवत असतील, ज्यानं प्रचंड ड्रायनेस येतो. नाही, बरोबर ना? म्हणूनच बर्फाच्या पाण्यामध्ये मी तोंड बुचकळते आणि त्यामुळे मला ग्लो येतो. हे शक्यच नाहीये. यानं फार फार तर काय होतं, तुमची त्वचा थोडी काम डाऊन होऊ शकते, थंड होऊ शकते आणि दाह कमी होऊ शकतो आणि छान क्लीन होऊ शकते पाण्यामुळे, त्या इतक्या थंड पाण्यामुळे. पोर्स थोडेसे मिनिमाइज होऊ शकतात, बास. याच्यानंतर मात्र जर हायड्रेशन केलं नाही, भरपूर मॉइश्चरायझर लावलं नाही, आलिया भट त्याच्यानंतर अनेकविध वेगवेगळे मास्क लावते, सिरम्स असतात, इसेन्स असतात, जे अतिशय हायड्रेटिंग असतात आणि त्यानं म्हणजे ह्या संपूर्ण या सगळ्या स्टेप्स असतात आणि नंतर ती त्वचा ग्लो होते. सगळेजण डायरेक्ट बर्फामध्ये जे तोंड बुडवायला लागलेत, किंवा जान्हवी कपूर सांगते की आता लिंबू चिरून मी डायरेक्ट आता तोंडावरती लावते, का दही माझ्या डोक्यावरती थापते, किंवा प्रियंका चोप्रा पिवळ्या ह्याच्यामध्ये कापून काहीतरी लावते
वोगला सांगते, तुम्ही एक प्लीज माझं समजून घ्या, मी तुमची खूप चांगली मैत्रीण आहे आणि देवी सगळ्या यांचं भलं करो, मला यांना नावं ठेवायची नाही, हे सगळे हे लोक करत असतील, पण याच्या पुढची आणि नंतरच्या स्टेप्स असतात. नंतर मॉइश्चरायझर असतं, त्यांचे एव्हरीडेचे खूप सुंदर स्किन केअरचे प्रॉडक्ट आणि रुटीन असतात, त्याच्यामुळे तो तेव्हाचा एखादा घरगुती उपाय किंवा एखादा कुठला तरी हॅक ते काम करतं. प्लीज असं करू नका, असं ब्लाइंडली सेलिब्रिटीजना फॉलो करू नका. तुमचं डोकं लावा, आपल्याला जे सूट होतंय, आपल्याला जे परवडतंय, आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आणि तेच वापरा. नंबर 6, सिरम न वापरणे. आता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक सिरम हे वेगवेगळ्या ऍसिड्स प्रमाणे इन्ग्रेडियंट, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट प्रमाणे येतं आणि तुमच्या परफेक्ट जो तुमचा इश्यू आहे त्याला तो टार्गेट करतो. उदाहरण सांगते, नायसिनेमाइड तुम्हाला जर स्मूथ टेक्स्चर पाहिजे असेल, अप्रतिम, डेली यूज करू शकता. हॅल्युरोनिक ऍसिड तुम्हाला असं वाटत असेल की मला हायड्रेशन, ग्लोई स्किन पाहिजे, डेली वापरू शकता. सॅलिसिलिक ऍसिड आठवड्यातून 2दा वापरू शकता, तुमच्या ऍक्ने आणि पिंपलवाल्या स्किनसाठी परफेक्ट उपाय आहे. व्हिटॅमिन सी ब्राईटनेस, पिगमेंटेशन रिड्यूस करण्यासाठी परफेक्ट, इतकी ग्लोई स्किन होते की काय त्याला प्रमाण नाही. आणि त्याच्याबरोबर SPF जर मिक्स केलं तर डबल प्रोटेक्शन मिळतं. अशाच पद्धतीनं वेगवेगळे सिरम वेगवेगळे उपाय तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये सिरम असलंच पाहिजे. बाय द वे मला कमेंटमध्ये सांगा की फक्त सिरमवरती कुठचं सिरम घ्यावं, माझ्या आवडीचे कोणते आहेत, तुम्ही कसं मिक्स करू शकता, तुमच्या रुटीनमध्ये कसं इन्क्लूड करू शकता, असा वेगळा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सिरमवरचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. नंबर 7, तुम्हाला इरिटेटेड स्किन आहे का, रेडनेस आहे का, खूप जास्त त्वचा भयानक कोरडी पडली आहे का आणि इतकी डल झाली की त्याच्यामध्ये ग्लोच नाहीये, तुम्ही ओव्हर एक्सफोलिएट करताय. हे लक्षात घ्या, हे सगळे जे आहेत ना सिम्पटम्स, हे खूप जास्त त्वचा लिटरल, मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं, मोरीसारखी काही लोक घासत जे असतात का, कारण की आपल्याकडे बाजारामध्ये काही असे फिजिकल स्क्रब विकत घेतात की ज्यांना लिटरली तुम्ही तुमचं बाथरूम, टॉयलेट, बेसिन घासू शकता आणि त्यानं तुम्ही असं स्क्रबिंग करायला पाहिजे, एक्सफोलिएट करायला पाहिजे. याच्या नावाखाली जर खास खास खास, तुम्ही लक्षात घ्या, आपल्या स्किनमध्ये एक बॅरियर असतं, म्हणजे काय की एक छानसा असा प्रोटेक्टिव्ह लेअर असतो. तो तुम्ही खसा 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 जर घासून काढलात तर ऑफकोर्स ते किती जास्त कोरडी पडेल. ती जितकी जास्त कोरडी पडेल तितकं त्याला मेंदूला सूचना जाते की त्वचा कोरडी झाली आहे. त्याच्यामुळे तेल प्रोड्यूस करा. त्यामुळे त्वचा आणखी सीबम आणि तेल प्रोड्यूस करते. अति सीबम आणि तेल प्रोड्यूस केल्यामुळे, तयार केल्यामुळे त्वचेला आणखी पिंपल्स आणि ॲक्ने यायला लागतात. मग तुम्ही आणखी परत त्याला ओव्हर एक्सफोलिएट करायला लागता कारण की फिजिकल स्क्रब करता. प्लीज स्क्रबिंग आणि ओव्हर एक्सफोलिएशन बंद करा. मी खूप लोकांना बघितलेलं हे करताना. असं करायचं नाही. आपल्या त्वचेच्या बाबतीत खूप नाजूक गोष्टी करायच्या असतात, जेंटल. म्हणून मी सांगते ना, एकदम माइल्ड, सौम्य फेस वॉश वापरायचा, सौम्य गोष्टी वापरायच्या आणि दररोज वापरायच्या. छान रुटीन ठेवायचं. फिजिकल स्क्रबिंग घ्यायचं नाही. मग आठवड्याला तुम्हाला जर एक्सफोलिएट करायचंच असेल तर क्वचित, आणि बाय द वे हे सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी नाही, तुम्ही केमिकल पील सुद्धा वापरू शकता. बाहेर बाजारात जाऊन स्किन क्लिनिकला सुद्धा तुम्ही करून येऊ शकता किंवा घरी सुद्धा जर तुम्ही लॅक्टिक ॲसिडनं सुरुवात करा. ऑर्डिनरीचं हे लॅक्टिक ॲसिड येतं, ते तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा, तेही 2 मिनिट लावायचं, धुवून टाकायचं. त्याच्यानंतर एखादं छानसं घरगुती बेसन पीठ, हळद वगैरेवाला छानसा हे असेल तर तो अगदी थोडा वेळ ठेवायचा आणि लगेचच धुवून टाकायचा. नंबर 8, 2 पेक्षा जास्त वेळा तोंड धुणे. मी लोकांना बघितलेलं आहे 4, 5, 8 वेळा सुद्धा तोंड धुतात. दर 2-2 तासांना, 1-1 तासांना जाऊन बेसिनवरती लोक चेहरा धुत असतात. प्लीज असं करू नका. यानं प्रचंड ड्रायनेस वाढतो. अजिबात इतक्या वेळेला तोंड धुण्याची गरज नसते. दिवसभरामध्ये फक्त 2दाच तोंड धुवायचं असतं, सकाळी आणि रात्री झोपताना. सकाळी माइल्ड, अतिशय जेंटल क्लिन्झर, सौम्य फेस वॉश वापरायचा आणि रात्री झोपताना थोडा स्ट्रॉंग फेस वॉश वापरू शकता. ॲक्ने प्रोन स्किनचा वापरू शकता किंवा मेकअप असेल तर मेकअप ऑइल क्लिन्झरनं काढून टाकायचा आणि मग त्याच्यावरती तुम्ही जेंटल क्लिन्झर वापरू शकता. असं 2दा, म्हणजे डबल क्लिन्झिंग करून तुम्ही झोपू शकता. असं दिवसभरातून फक्त 2दाच क्लिन्झिंग करायचं असतं, तोंड धुवायचं असतो. आधीमध्ये तोंड धुवायचं नाही, त्यानं प्रचंड ड्रायनेस होतं आणि मग त्वचेचे वेगळे इश्यूज सुरू होतात. नंबर 9, माझी तेलकट त्वचा आहे किंवा माझ्या चेहऱ्याला फोड येतात आणि म्हणून मी सनस्क्रीन लावणार नाही. प्लीज असं करू नका. मला मान्य आहे, सनस्क्रीनमुळे आणखी जास्त मॉइश्चराईज त्वचा होते आणि तुम्हाला असं वाटू शकतं की अरे माझे फोड वाढतात, पिंपल्स वाढतात. होऊ शकतं हे. मग यासाठी काय उपाय आहे? सनस्क्रीनमधला जेल बेस्ड प्रकार घ्या. त्यासाठी ॲक्ने प्रोन स्किनसाठीचे मी इथे सनस्क्रीन दाखवत आहे तुम्हाला. ला शिल्ड, ॲक्ने UV इप्काचं, फिक्स डर्मा शॅडो SPF 50, सनस्टॉप सिल्क, सनकोट, फोटोस्टेबल, बायो UV SPF 32, हे जे सगळे सनस्क्रीन आहेत ते ॲक्ने किंवा पिंपल आणि खूप एक्स्ट्रीम ऑइली पण तरी सेन्सिटिव्ह स्किन यासाठी परफेक्ट आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हे सगळे तुमच्या जवळच्या औषधाच्या दुकानात मिळतील. पण प्लीज सनस्क्रीन लावणं
बंद करू नका, टाळू नका. त्याचं कारण सांगते, की तुमच्या ऑलरेडी ॲक्ने आणि याच्यामुळे ती त्वचा इतकी बिचारी झालेली असते. मी म्हणतो तसं स्किन बॅरियर निघून गेलेलं असतं, इन्फेक्शन झालेलं असतं, इन्फ्लमेशन झालेलं असतं, सूज झालेली असते आणि त्याच्यात यूव्ही रेज पडून त्यानं आणखी तुम्हाला हायपर पिगमेंटेशन होऊ शकतं. त्याचे डार्क स्पॉट्स, मार्क्स राहू शकतात त्या फोडांचे, जर तुम्ही सनस्क्रीन लावलं नाही तर. त्याच्यामुळे आपल्यातल्या सगळ्यांनी कुठल्याही ऋतूमध्ये, घरात असू दे, बाहेर असू दे, पण साधारण संध्याकाळी 4-5 नंतर म्हणजे जेव्हा सूर्यच नसतो त्याच्या आधी रोज सनस्क्रीन लावायला पाहिजे. नंबर 10, काही गोष्टींसाठी डायरेक्ट स्किन स्पेशलिस्ट किंवा डॉक्टरकडे जायला पाहिजे. प्लीज मला पण विचारू नका, इतरांना पण विचारू नका. तुमच्या लक्षात नाही येते. गोष्टी आवाक्यात असतात, पहिल्या स्टेजला असतात. डॅन्ड्रफ असेल, एखादा कुठेतरी तुम्हाला चट्टा आलेला आहे, कुठेतरी डाग पडलाय, एक डाग पडला, दुसरा डाग पडला. तुमच्या लक्षात आलं की अरे देवा, हे वाढत जाते, काहीतरी होतंय. माझ्या पायावरती चट्टे येतात, हातावरती चट्टे येतात किंवा काहीतरी कुठेतरी मार्क यायला लागले किंवा काहीतरी खाल्ल्यानंतर एवढे फोड आले पूर्ण गालभर. मला तर कधी एवढे ॲक्ने येत नाहीत. यासाठी योग्य ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे आणि ते म्हणजे त्याचा एक्सपर्ट. काही गोष्टींचे उपाय हे Google करून, इंटरनेटवरती, इन्फ्लुएन्सर्सकडून तुम्हाला कळणार नाहीत. त्यांनी वर्षानुवर्ष त्याचा अभ्यास केलेला असतो आणि डॉक्टर तुम्हाला करेक्ट एक मलम, पोटातून घेणाऱ्या काही गोळ्या किंवा काही गोष्टी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकतात. पण प्लीज Google हा डॉक्टर असू शकत नाही. इंटरनेट, Instagramवरती कोणीतरी इन्फ्लुएन्सर किंवा YouTubeवरती कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून प्लीज असे उपाय करू नका. लोक बाळांच्या बाबतीत सुद्धा रॅश आली किंवा काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी नव्यानं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायचे आहेत बाळाच्या त्वचेवरती, प्लीज तुमच्या पीडियाट्रिशियन्स असतील, स्किन स्पेशलिस्ट असतील, त्यांना या गोष्टी विचारा. त्यांना त्या बेस्ट माहिती असतात. त्यामुळे काही गोष्टींसाठी डॉक्टरकडेच जायचं असतं. अशा पद्धतीनं मला अगदी कॉलेजच्या वयापासूनच उत्तम त्वचा ठेवण्याचा छंदच होता. त्यानंतर वेगवेगळ्या शूटिंग प्रोजेक्ट्सच्या निमित्तानं वगैरे सुद्धा मेकअप इंट्रोड्यूस झाला. खूप साऱ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी मेकअप, स्किन केअर मी करायला लागले. याच्यातल्या सगळ्या चुका आज मी ज्या तुमच्यावर शेअर केलेल्या आहेत, त्या मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे इतक्याच हक्कानं तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात. मी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देऊ शकते आणि म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओला भरपूर साऱ्या लाईक्स आल्या तर मला कळेल की अशा पद्धतीच्या चुकांची सीरीज तुम्हाला बघायला आवडेल. वेगवेगळ्या आपण काय काय चुका करतो, मग त्या मेकअपमधल्या असतील, शॉपिंगमधल्या असतील, साडी नेसण्याच्या संदर्भातल्या असतील, हेअर केअरमधल्या असतील, सगळ्या वेगळ्या चुकांच्या सीरीज ज्या आम्ही करत आलेलो आहोत. मी तर नक्की केलेल्या आहेत, म्हणूनच मी व्हिडिओ करू शकते. ही मी सीरीज घेऊन येते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू.